हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचं मी झोपेतून उठल्यानंतर ना माझी जरा चिडचिड झाली होती. का सांगते तुम्हाला. तर झोपेतून मी निवांत झोपले असेल आणि मला उठून कोणतरी काम सांगितलं तर एवढं चिडचिड होतं ना मला, तर काय सांगायला नको. झोपेतून उठले आणि केस सगळे विस्कटले होते. म्हटलं चला बुचडा वगैरे बांधून घ्यावे. चहा ठेवायला घेतला. मग आधीच 2-3 दिवस झालं डोकं काम देणं झाले, कारण की ना काही ना काही वाईटच कळत आहे आणि काही ना काही वाईटच बघायला भेटत आहे. म्हणून ना खरंच मूड तर 2-3 दिवस झालं ऑफच होता. म्हटलंच काही सुचत पण नव्हतं आणि काही डोकं पण चालत नव्हतं. जे बघेल ना ते डोक्यातच बसते माझ्या तरी, कारण की लवकर जातच नाही डोक्यातलं. काय माझा विचार म्हणजे असं ते डोकं असं फिरल्यासारखं वाटतं. चल असं म्हटलं सगळ्यांनी चहा वगैरे बनवून द्यावं. का तुम्हाला सांगते 2-3 दिवस काय वाईट ऐकले आणि काय मी वाईट माझ्या डोक्यात बसते ते तुम्हाला सांगते पुढं जाऊन. इथे चहा वगैरे पहिल्यांदा तर चहा मस्त असं एक ग्लासभर पाणी पिऊन घेतला. चहा पावडर घातला. चहा पावडर जास्त कडक चहा बनवला आजचा, कारण की कडक चहा पिऊ वाटत होतं. डोकं पण दुखत होतं. म्हटलं चला कडक चहा पिऊया. आणि आज दुपारपासून काही नाही का वाईटच ऐकतच झोपले होते मी. आणि ते स्वप्नातसुद्धा मला वाईटच असे विचार येत होते. चला म्हटलं असो, म्हटलं इथं चहा वगैरे दिला ह्यांना दोघांनी पण. मग माझ्या कामाला मी सुरुवात केली. आता काम करत तुमच्यासोबत बोलते मी. आता खरं सांगा तुम्ही, वाईट काय का आपल्याला म्हणजे ऐकायला भेटाले. माझ्या तर 15-8 दिवस तरी झालं न्यूज लावला, कोणाचं तरी मर्डर झाले, कोणाला तरी मारले किंवा कोणतरी मेले आणि कुठलं बाळावर अत्याचार झाले, लैंगिक संबंध झालेत. अशी काय असलं भयंकर ऐकायला भेटायला लागले ना, डोकंच काम देईना माझं तर. आणि जे काम देतं ते सगळं ऐकून ना माझ्या डोक्यात तेच बसतं. आणि माझ्या मुलांकडे बघून ना मला वेगवेगळे विचार येतात. कुठं पाठवायचं म्हणजे जीवावर येतो आणि कुठं काय करायचं म्हटलं तर टेन्शन येतं. का कुणास ठाऊक मला असं व्हायला लागले. पण आणि आमच्या घरात आमच्या सगळ्यांना न्यूज बघायची लय हौस. आता यूट्यूब जर उघडलं तर पहिल्यांदा तर न्यूजच येतात. हे झालं, तिथं ते झालं. वाईटच 8-15 दिवस झालं वाईटच समोर यायला लागलं. वाईटच म्हणजे काही वाईट विचार केला, वाईट असं म्हणजे झोपलं तरी पण ते बघून झोपलं का नाही, स्वप्नात काहीतरी वाईट वाटतं. डोक्यात असं हे होतं, डोकं काम देत नाही, भीती वाटतं. आणि माझी ना घरामध्ये चिडचिड व्हायला चालू होते, कारण की झोप होत नाही. काय मुलींचं असं कसं म्हणजे असं आजकालच्या मुली पण असं सुरक्षित नाही आपल्या जगामध्ये. बारक्या मुलींवर तर सहसा करून जास्त अत्याचार व्हायला. आणि ते परवा नाव बुडवून ते मुलाचं आणि आईचं मेलेलं ते न्यूज बघितलं. ते 4-8 दिवस डोक्यातनं नाही गेलं. ते नाही गेलं तोपर्यंत ते बाळाचं 3-3.5 वर्षाच्या मुलांवर लैंगिक अत्याचार झाला. ते माणसं किती वयाचं आणि ते मूल केवढं त्यालासुद्धा जरासुद्धा दयामया काहीसुद्धा आलं नाही आहे. असली लोक या जगात कसे का आहेत आणि का असंच वागायला लागलेत तेच काही समजत. सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये बसून खरंच मानसिक त्रास होतो बायकासनी. खरं म्हणजे न्यूजच बघायचं बंद करायला पाहिजे. आणि ते जीव राहत नाही आपले न्यूज नाही बघितल्याशिवाय. तर आपल्याला काय झालं काय नाही असे विचार पण येतात. आणि आता न्यूज एवढं व्हायरल होतात ना, म्हणजे कसं सोशल मीडिया असल्यामुळं सगळीकडं पसरतात आणि ते बघायला आपल्याला भागच पडतोय की. आणि ते समजून आणि बघायचं जरुरीच आहे, कारण की आपल्या मुलं बाळासाठी पण चांगलं आहे. आपण सुरक्षा पण तर देऊ शकतो ना त्यासाठी. तर इथं सगळं असं म्हटलं ते सगळं सोडा. आता माझं थोडंसं रुटीन तुम्हाला शेअर करते. तर इथं सगळं सामान बाजार वगैरे आणलं होतं, ते बाजार वगैरे भरून ठेवलं. साखर पण भरून ठेवला. नंतर मसाल्याचा डबा भरायला घेतला. इथं पहिल्यांदा जिरं मोहरी, परत खडा मसाला काही नव्हता माझ्यापाशी. म्हटलं चला बाकीचे तर मसाले होते ते सगळं भरून ठेवावं. धनिया पावडर, जिरा पावडर, परत गरम मसाला, असं सगळं भाजीचा मसाला वगैरे सगळं. गोडा मसाला काही मी वापरत नाही आणि लाल तिखट बी मी वापरत नाही, कारण की घरगुती मसाला असल्यामुळं मी हे सगळ्या गोष्टींना टाळायचा प्रयत्नच करतोय. कारण की ते घातल्यानंतर आपलं मसाल्याचं चवच निघून जाते, म्हणून काय घालत नाही. फक्त जिरं मोहरी हळद धनिया पावडर जिरा पावडर आणि आपले गरम मसाला एवढं 4-5 असं असतात. ढीगभर मसाला डबा. मी मोठा पण नाही, माझं छोटामध्ये आहे पण चांगला आहे. ते सगळं भरून घेतल्यानंतर हे मसाले चिकनचे परत बिर्याणी मसाल्याचे पाऊच होते ना, ते सगळं म्हणजे वेगवेगळं करून ठेवलं. ज्यावेळेस आपल्याला लागते पटकन हातातनं काढून घ्यायचं आणि ते ठेवून टाकायचं. आता हे हळदी वगैरे भरले होते, थोडं राहिलं होतं ना, ते कॅरी बॅगमध्ये भरून मी ठेवायला घेतलं. कारण की ना तसंच ठेवलं तर ते पडतात पॅकेटमधनं आणि सांडून जातात आणि ते उपयोग पण होत नाही. आणि ते जे होते ना ते कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलं. मग सगळं आवरून घेतल्यानंतर ना मस्त असं सगळं पसारा पण पडला होता सगळीकडं, ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. इथं बघू शकता चहा पावडर पण संपला होता. म्हटलं पहिल्यांदा तर चहा पावडर वगैरे भरून ठेवायचं डब्यामध्ये, कारण की ते पण
जराच राहिला होता. मस्त आहे माझा चहा पावडरचा डबा टिफिनच केलेला आहे. ते पण एका कॅरी बॅगमध्ये भरून आणि बांधून वगैरे ठेवून दिलं. म्हणलं ते सगळं म्हणजे मोकळं करून टाकलं की नाही परत आपल्याला कॅरी बॅगमधनं काढून भरता येते लवकरात लवकर. गडबड एक आपली असते, गडबडमध्ये काढायला गेलं की नाही ते पडून जातं आहे, त्यासाठी मग सगळं भरून एका पिशवीमध्ये एका डब्यामध्ये भरून ठेवते एक्स्ट्रा माल मी. नंतर साबण निरमा वगैरे सगळं भाजी म्हणजे आपले कडधान्ये साखर बिकर सगळं झाल्यानंतरला लास्टला मी साबण आणि निरमा भरायला घेते, कारण की कुठल्या पण वास लगेच लागून जातो. साबण निरमाचा कडक वास असते त्याच्यामुळं लागून जाते, ते नकोच नको स्वयंपाकामध्ये वगैरे. तेच माझं नवरा आहे ना लय म्हणजे त्यांना हे लागते स्वच्छ वगैरे लागते त्यासाठी. पण शॅम्पूचे पाऊच पण आणले होते, ते पण एक 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 फोडून कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवला, कारण की मुलं काय करतात एक घ्यायला गेलं 2-3 फाडून ठेवतात आणि ते सगळं नाश होऊन जातं. त्यासाठी म्हटलं चला हे पण पाऊच वगैरे फोडून पण कम्फर्ट पण फोडून ठेवलं. म्हटलं आता ते कधीतरी मुलांचे कपडे अहोंचे कपडे वगैरे घालायला येते म्हणून ते पण फोडून एका कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलं. म्हटलं आता निरमाचे फोडून ते निरमा भरून 1 किलो आणला होता. म्हटलं ते आपल्याला लागतंय ज्या वेळेस थोडं थोडं करून घ्यायला येते म्हणून ते पण भरून ना व्यवस्थित ठेवून दिलं मी, कारण की आता सगळं आता लागणारी वस्तू आहे. आपल्याला व्यवस्थित ठेवले तरच आपल्या हाताला पटकन येते. आपण नाही व्यवस्थित ठेवलं तर ते सांडासांडी टाकाटाकी परत जिथं तिथं पडायचं हे असं असते. तांदूळ इथं होते, तांदूळमध्ये थोडंसं हॉर्लिक्स हितीन होतं मुलांचं, ते सगळं काढून घेतलं. मग ते तांदूळांना डब्यामध्ये भरून घेतला. माझी लेकसुद्धा मला थोडीफार मदत केली पिशवी वगैरे भरायला. नंतर डाळीचे डबे वगैरे वर ठेवून दिलं, भरून तसंच ठेवलं होतं भराभरा. मग नंतर लास्टला डाळीचे डबे वगैरे ठेवून आणि गहू पण ठेवायचे होते. अजून पसारा बघू शकता, किती पण काढलं तर घरातला पसारासुद्धा काही निघत नाही आमच्या इथं. साखरेचा डबा ठेवायला बघितलं पण साखरेचा डबा काय बसला नाही, म्हटलं खाली ठेवावं. आणि पोहे आणि रवा राहिलेला लास्टला ते आहे ना खालच्या डब्यामध्ये ठेवून घेतलं, कारण की ते पटकन खाली किचनमध्ये वाकलं की हाताला येतो तसा. मग काय केलं उलटं सुलटं ठेवलं आणि परत काय केलं रे देवा म्हटलं उलटं सुलटं ठेवलं. मग आणि ते पाठीमागचा डबा पुढं घेतला आणि पुढचा डबा पाठीमाग घेतला. इथं भिंतीवरती ना भरपूर असं लाल मुंग्या झाल्या होत्या. मग अहो काय म्हणले आमचे दीपा ते हिट आणले ना तिचं ते मार. मी म्हटलं वा तुमचं डोकं लई हुशार आहे. पण खरंच त्यांचं डोकं हुशार आहे. ते हिट मारल्यानंतर सगळे मुंग्या गडपच झाले, ते राहिलंच नाही, एक सुद्धा मुंगी राहिली नाही. मग आराध्याला म्हटलं आराध्या तू हे पिशवी धर, मी गहू आहे ना एका ते घालून आपण दोघी पण ठेवून टाकूया, कारण की ते 2-2 3-3 पोतं असण्याप्रस एक असल्याला परवडते. सगळं भरून झाल्यानंतर ना बघा ये पसारा किती आहे, ढीगभर पसारा. 7:30-8 वाजूसपत्र हे सगळं कामच करत बसलेलं मी. नंतर सगळं झाडू वगैरे मारलं, सगळं सामान वगैरे भरल्यानंतर तवा कुठं मला बरं वाटलं. मग नंतर सगळं भरून वगैरे ठेवल्यानंतर वेणी वगैरे घालून जरा फ्रेश वगैरे झाली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या मत तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि इथं बघू शकता केस वगैरे विंचरला मी, पण थोडंसं गार पाण्यानं हातपाय धुवावं म्हटलं. फोडून बुचडा बांधला होता मस्त. केस सोडायला तर आता नकोच वाटायला, एवढं गरमीनं त्रास व्हायला लागले. तर इथं बघू शकता सगळं असं म्हणजे हे करून ठेवला. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि कमेंट करून मात्र सांगा टिकली लावते ते. चला बाय.